अरे क्या सुमन, रुक तो यार। एक मिनिट। सॉरी, मी नाही पुन्हा फ्रँकी खाणार। फ्रँकी खाणं तर सोडा, मी ना तर फ्रँकीच्या गाडीच्या इथे फिरकणार पण नाही। फ्रँकी? मी खरं सांगतेय, मी आणि माझे मित्र आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही फक्त फ्रँकी खायला त्या गाडीवर गेलो होतो, बाकी काहीच नाही। ओ, तुम्ही आणि तुमचे मित्र फ्रँकी खायला जा किंवा डोसे खायला जा, मला काय करायचंय? तुम्ही फक्त मला एवढं सांगा, तुम्ही लेडीज हॉस्टेलला राहता का? हो का? ते चंद्रकांत हर्षे कुठे राहतात माहित आहे का? चंद्रकांत हर्षे म्हणजे साधना मॅडमचे मिस्टर। तुम्ही त्यांना भेटायला आलात? हो। मला वाटलं आम्हाला पकडायला। का? तुम्ही काय केलंय? नाही, काही नाही। काही नाही ना, मग तुम्हाला कशाला पकडायला येईन मी? आम्हाला पकडायला नाही म्हणाले मी म्हणाले कोणाला पकडायला आलाय तुम्ही असं। पकडायला नाही, भेटायला आलोय हर्ष साहेबांना। कुठे राहतात ते? ते काय इथे फर्स्ट फ्लोअरलाच राहतात। ठीक आहे, थँक्यू। हे बाब, तुम्ही हसू नका, मी सांगते। हे पण तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुम्ही सुद्धा असंच वागला असता। हो अगदी बरोबर आहे तिचं, हे ना? काही काय म्हणवा, काय बरोबर आहे? काही बोलतेस तू, आणि ही एक काही वागते बावळट। तू बावळट। एक गप जरा। ऐका ना, मला काय वाटतं माहितीये का, आपण उगाच घाबरतोय त्या रोहित शिकरेला। अगं पण मंग्याने त्याच्याबद्दल आपल्याला असं घाबरण्यासारखंच सांगितलं होतं, मग आपण तरी काय करणार? तेच ना, तिथेच तर आपलं चुकलं। आपण उगाच विश्वास ठेवला त्या मंग्यावर। खरं सांगायचं झालं ना तर आपण असं घाबरणार काहीच केलं नाहीये, चूक त्याचीच होती। हो ना, जाऊ दे, सोडा तो विषय। आणि तसंही त्याला काही करायचं असतं ना तर आतापर्यंत त्याने करूनही टाकलं असतं। करेक्ट, नीरव करेक्ट बोललाय। मग बाई आपण बोलू काय, आपलं सगळ्यांचं ना कावीळ झाल्यासारखं झालेलं आहे। जग, आजूबाजूचं जग पिवळं नसताना सुद्धा आपल्याला ते पिवळं दिसतंय। आणि तो रोहित शिकरे, तो फेलो, तो इतर मुलींची छेड काढत बसला असेल। नाही धौल, आता माझ्या हातचा मार खाल्ल्यानंतर तो स्वतःच्या लग्नाच्या बायकोची पण नाही काढणार छेड। पण गाईज, आपण आत्तापासून हा विषय सोडून देऊया। इट्स ओव्हर। येस, ओव्हर। काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं। कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं। खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते। नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय का मी स्वप्नात आहे। नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर। आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड। प्लीज सिट डाऊन। तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय। वाव, अभया, हे टेबल नको। का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही,
असू दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके